सोन्याचे भाव धडाधड कोसळतायत. सोनं खरंच 1 लाखांच्या खाली येणार का? फक्त 9 दिवसात 5% घसरण झालीये. सोन्याच्या बाजारातील महामंदीचं खरं कारण आहे तरी काय? सोन्याचे भाव 20% पडलेत. ही खरेदीची सुवर्ण संधी आहे की मोठ्या नुकसानीची नांदी? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं बॉसवाला मराठीमध्ये. विचार करा, तुम्ही सोन्यात गुंतवणूक केलीये किंवा घरात लवकरच एखादं लग्न कार्य आहे म्हणून तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करताय आणि अचानक तुम्हाला बातमी मिळते की सोन्याचे भाव धडाधड कोसळत आहेत. नक्कीच तुमच्या मनात आनंद आणि भीती अशा दोन्ही भावना एकत्र आल्या असतील. जर आपण आकड्यांवर नजर टाकली तर अगदी काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जून 2026 रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 14,275 रुपये एवढा होता. पण अवघ्या 9 दिवसात खेळ उलटा झालाय. आज म्हणजेच 11 जून रोजी हाच भाव प्रति ग्रॅम 13,545 रुपयांवर येऊन ठेपला आहे. म्हणजेच अवघ्या 9 दिवसात तब्बल 5.11% मोठी घसरण झाली आहे. मित्रांनो, हा फक्त 22 कॅरेट सोन्याचा आकडा आहे. पण जर आपण सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याबद्दल बोललो तर तिथली परिस्थिती तर अधिकच चक्रावून टाकणारी आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर अगदी काही महिन्यांपूर्वी म्हणजेच याच वर्षाच्या फेब्रुवारी 2026 मध्ये सोन्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 18,300 रुपयांच्या पार गेला होता. म्हणजेच 10 ग्रॅम सोन्यासाठी लोकांना 1,83,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले होते. पण आज काय परिस्थिती आहे? आज तोच भाव थेट 14,777 रुपयांपर्यंत खाली आला आहे. बाजारात आलेली ही प्रचंड घसरण पाहून आज प्रत्येक सामान्य खरेदीदार आणि मोठा गुंतवणूकदार चिंतेत पडला आहे. यामुळे आजचा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की जर सोन्याच्या किमती अशाच वेगाने खाली येत राहिल्या तर काय सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या खाली जाईल का? हा एवढा मोठा सेल ऑफ म्हणजेच नफा वसुली नेमकी का होत आहे? जे सोने काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडले होते ते अचानक असे रक्ताळलेले का दिसू लागले आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की सोन्याच्या किमतीत ही घसरण का झाली. यामागील 4 मोठी जागतिक आर्थिक कारणे कोणती आहेत? गोल्डमन सॅक्स सारख्या जगातील बलाढ्य संस्था यावर काय भाकीत करत आहेत? आणि शेवटी आपण पाहणार आहोत की सोनं खरोखरच 1 लाखांच्या खाली येऊ शकतं का? चला तर मग कोणतीही वेळ वाया न घालवता थेट मुख्य विषयाला सुरुवात करूया. पण थांबा, त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. मित्रांनो, सोन्याच्या बाजारात आलेली ही मंदी किती भयानक आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त गेल्या 9 दिवसांचे आकडे पाहून चालणार नाही. यासाठी आपल्याला फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात झालेल्या मोठ्या बदलांचा अभ्यास करावा लागेल. फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,71,000 रुपयांच्या वर आणि 24 कॅरेट साठी तब्बल 1,83,000 रुपयांच्या वर व्यवहार करत होता तेव्हा संपूर्ण जगात अशी चर्चा होती की आता सोन्याचे भाव कधीच थांबणार नाहीत आणि ते लवकरच 2 लाखांचा टप्पा पार करतील. पण आज 11 जून 2026 पर्यंत सोन्याने गुंतवणूकदारांचे किती नुकसान केले आहे किंवा बाजारातून किती मूल्य नाहीसे झाले आहे ते आपण या तक्त्यावरून समजून घेऊया. या तक्त्याकडे जरा नीट लक्ष देऊन पहा मित्रांनो. कोणत्याही मालमत्तेच्या किंवा कमोडिटीच्या किमतीत जेव्हा तिच्या सर्वोच्च पातळीवरून 20% जास्त घसरण होते तेव्हा अर्थशास्त्राच्या भाषेत त्याला बेअर मार्केट म्हणजेच मंदीचा काळ म्हणतात. याचा अर्थ असा की सोन्याने अधिकृतपणे मंदीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरातील लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी फेब्रुवारी महिन्यात 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम खरेदी केले असतील तर आज अवघ्या 4-5 महिन्यात त्यांच्या त्या सोन्याचे मूल्य कागदावर तब्बल 35,550 रुपयांनी कमी झाले आहे. हा कोणताही सामान्य उतार चढाव किंवा किरकोळ बदल नाही. हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेला प्रचंड मोठा सेल ऑफ आहे ज्याने संपूर्ण बाजार हलवून सोडला आहे. आता आपल्या मनात साहजिकच विचार येईल की जगामध्ये एवढी अनिश्चितता असताना, युद्धाचे ढग दाटलेले असताना सोन्यासारखी सुरक्षित मानली जाणारी गुंतवणूक अचानक का घसरत आहे? याचे उत्तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या काही मूलभूत नियमांमध्ये दडलेले आहे. सध्या जागतिक पातळीवर मोठे बदल होत असून त्याची 4 प्रमुख कारणे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. 1. व्याजाचा दरांचा सापळा आणि हायर फॉर लॉंगर धोरण. मित्रांनो, सोन्याची एक सर्वात मोठी ऐतिहासिक कमकुवत बाजू आहे ती म्हणजे सोनं तुम्हाला कधीही दरमहा व्याज किंवा डिव्हिडंड देत नाही. जर तुम्ही बँकेत एफडी ठेवली किंवा सरकारी रोखे खरेदी केले तर तुम्हाला त्यावर ठराविक व्याज मिळते. पण सोन्याचे भाव वाढले तरच फायदा होतो, अन्यथा त्यावर कोणतेही नियमित उत्पन्न मिळत नाही. 2026च्या मध्यापर्यंत अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच US फेडरल रिझर्व्ह आणि इतर जागतिक बँकांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या देशांमधील महागाई अपेक्षेप्रमाणे कमी होत नाहीये. याचा अर्थ असा की ते व्याजाचे दर प्रदीर्घ काळासाठी चढेच ठेवणार आहेत, ज्याला
हायर फॉर लॉंगर पॉलिसी म्हणतात. आता विचार करा, जेव्हा मोठ्या संस्थांना किंवा अब्जाधीश गुंतवणूकदारांना अमेरिकन सरकारी रोख्यांमध्ये कोणत्याही जोखमीशिवाय 5 ते 6% सुरक्षित परतावा मिळत असेल, तर ते सोन्यासारख्या उत्पन्न न देणाऱ्या मालमत्तेत पैसे का अडकवून ठेवतील? त्यामुळेच जगभरातील मोठा पैसा सोन्यामधून बाहेर पडून पुन्हा सरकारी रोख्यांकडे वळत आहे. आता दुसरं कारण, अमेरिकन डॉलरची वाढती ताकद. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे व्यवहार हे नेहमी अमेरिकन डॉलर मध्ये होतात. सध्याच्या काळात US डॉलर इंडेक्स कमालीचा मजबूत झाला आहे. जेव्हा डॉलरची ताकद वाढते तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने खरेदी करणे इतर देशांसाठी महाग होते, कारण त्यांना डॉलर खरेदी करण्यासाठी स्वतःचे चलन जास्त मोजावे लागते. आपल्या भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर डॉलर मजबूत झाल्यामुळे भारतीय रुपयावर दबाव येतो. जरी डॉलरच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घसरत असल्या तरी डॉलर मजबूत असल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याची किरकोळ खरेदी करण्याची क्षमता मंदावते. जेव्हा मागणी घटते तेव्हा साहजिकच किमतींवर त्याचा विपरीत परिणाम होऊन भाव खाली येतात. तिसरं कारण, कच्च्या तेलाचा वाढता प्रभाव. सामान्यतः आपण पाहतो की जेव्हा जगात कुठेही युद्ध किंवा भूराजकीय संकट निर्माण होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, कारण लोक त्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात. सध्या पश्चिम आशियामध्ये तणावाची परिस्थिती आहे, तरीही सोने घसरत आहे. याचे कारण म्हणजे या संकटाच्या काळात गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी कच्च्या तेलाला जास्त प्राधान्य दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल 90 ते $95 पार गेले आहे. मोठ्या संस्थांना माहित आहे की तेलाचा तुटवडा निर्माण झाल्यास जागतिक वाहतूक आणि उद्योग ठप्प होऊ शकतात. त्यामुळे ते तेलामध्ये आपले पैसे गुंतवून स्वतःचा बचाव करत आहेत. विडंबन म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जगात महागाई वाढण्याची भीती निर्माण होते, ज्यामुळे मध्यवर्ती बँकांना व्याजाचे दर चढे ठेवावे लागतात. आणि जसे आपण पहिल्या कारणात पाहिले, चढे व्याजाचे दर सोन्याच्या मुळावर येतात. आता चौथं कारण, मोठ्या गुंतवणूकदारांची नफा वसुली. फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा 24 कॅरेट सोन्याने 1,83,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता, तेव्हा जगातील मोठे हेज फंड, सार्वभौम संपत्ती निधी आणि मोठे अब्जाधीश गुंतवणूकदार, ज्यांना आपण बाजारातील वेल्स म्हणजेच मोठे मासे म्हणतो, ते प्रचंड मोठ्या नफ्यावर बसले होते. जेव्हा मे महिन्याच्या शेवटी सोन्याने आपले काही महत्त्वाचे तांत्रिक स्तर तोडले तेव्हा या मोठ्या संस्थांच्या कॉम्प्युटर आधारित अल्गोरिदमिक ट्रेडिंग सिस्टीम्सनी स्वयंचलितपणे विक्रीचे आदेश सुरू केले. त्यांनी आपला नफा सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने विकायला सुरुवात केली. आज जून महिन्यात आपण जी सोन्याची पडझड पाहत आहोत ती या मोठ्या माशांनी केलेल्या नफा वसुलीचाच परिणाम आहे. सोन्याचे भाव त्याच्या सर्वोच्च पातळीवरून जवळपास 20% घसरल्यानंतर आता बाजारात 2 तट पडले आहेत. अनेकांना वाटत आहे की सोन्यासारखा काळ आता संपला, पण मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली गुंतवणूक बँकांचे अहवाल काही वेगळे सांगत आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की गोल्डमन सॅक्स सारख्या जागतिक महाकाय संस्थेने या घसरणीनंतरही सोन्याबाबत अत्यंत सकारात्मक म्हणजेच बुलिश दृष्टिकोन कायम ठेवला आहे. त्यांच्या मते ही घसरण म्हणजे सोन्याचा अंत नसून ती सोनं स्वस्तात खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी आहे. गोल्डमन सॅक्सच्या ताज्या रिसर्च नोटनुसार दीर्घकालीन विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे मूळ कारण बदललेले नाही. जगातील उद्योन्मुख अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँका, ज्यामध्ये आपल्या भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि चीनची पीपल्स बँक ऑफ चायना यांचा समावेश आहे, त्या अजूनही आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष सोने खरेदी करत आहेत. पाश्चात्य देशांनी लावलेल्या आर्थिक निर्बंधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या गंगाजळीतून डॉलरचा प्रभाव कमी करण्यासाठी या बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्यामुळे गोल्डमन सॅक्सच्या मते 2026च्या मध्यातील ही घसरण म्हणजे एका मोठ्या तेजीच्या काळातील एका तात्पुरती आणि निरोगी सुधारणा आहे. वॉल स्ट्रीट वरील इतर विश्लेषकांचंही असंच म्हणणं आहे की उन्हाळ्यात सोन्यामध्ये चढ उतार पाहायला मिळतील, पण वर्षाच्या शेवटी जेव्हा कधी अमेरिकेत व्याजाचे दर कमी होण्याचे संकेत मिळतील तेव्हा सोन्याची घोडदौड पुन्हा एकदा नव्या वेगाने सुरू होईल. आता आपण आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ज्या प्रश्नासाठी तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात त्या भागाकडे वळूया. जर सोन्याची ही घसरण अशीच सुरू राहिली तर काय आपल्या भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या खाली येऊ शकतो का? तर मित्रांनो, याचे थेट आणि स्पष्ट उत्तर आहे नाही. हे घडण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ म्हणजेच हायली अनलाइकली आहे. चला यामागील व्यावहारिक गणित आणि अर्थशास्त्र आपण समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला बाजाराचे सत्य समजेल. आज आपण जर 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर तो सध्या प्रति 10 ग्रॅम 1,35,450 रुपयांवर आहे. जर हा भाव 1 लाख रुपयांच्या खाली जायचा असेल तर सध्याच्या घसरलेल्या किमतीवरून सोन्याला आणखी तब्बल 26% जास्त कोसळावे लागेल. सोन्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा क्रॅश एका वर्षात होण्यासाठी जागतिक स्तरावर काहीतरी अद्भुत घडावे लागेल. उदाहरणार्थ, अमेरिकन डॉलरला इतिहासातील सर्वोच्च पातळी गाठावी लागेल किंवा जगातील सर्व मध्यवर्ती बँकांना
आपल्याकडील सोन्याचा साठा बाजारात कवडीमोल भावाने विकावा लागेल. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता या दोन्ही गोष्टी घडणे अशक्य आहे. याशिवाय आपल्या भारताचा एक अंतर्गत आर्थिक पॅटर्न आहे जो सोन्याच्या किमतीला एका मर्यादेपेक्षा खाली जाऊ देत नाही. भारतात सोन्यावर लागणारी सीमा शुल्क म्हणजेच डोमेस्टिक इम्पोर्ट ड्युटी, स्थानिक सेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या खरेदीवर लागणारा 3% जीएसटी, हे सर्व कर मिळून भारतामध्ये सोन्याच्या किमतीसाठी एक भक्कम प्राइस फ्लोर म्हणजेच किमतीचा एक सुरक्षात्मक तळ तयार करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जरी सोन्याचे भाव थोडेफार कमी झाले तरी हे भारतीय कर स्थानिक बाजारातील दरांना जास्त खाली येऊ देत नाहीत आणि ते एका विशिष्ट पातळीवर टिकवून ठेवतात. म्हणूनच मोठ्या आर्थिक तज्ञांच्या मते प्रति 10 ग्रॅम 1.30 लाख ते 1.35 लाख रुपयांची जी श्रेणी आहे ती सोन्यासाठी खरेदीची सर्वोत्तम पातळी आहे. त्यामुळे सोनं 1 लाख रुपयांच्या खाली जाणे ही एक केवळ अफवा असून वास्तवात तसे होण्याची शक्यता अजिबात नाहीये. तर मित्रांनो, संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर तुम्ही येत्या काळात आपल्या घरातील लग्नासाठी दागिने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा आपल्या भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहत असाल तर जून महिन्यातील ही 5% घसरण आणि फेब्रुवारीच्या उच्चांकावरून मिळालेली 20% सवलत ही तुमच्यासाठी एक दुर्मिळ आणि उत्तम संधी आहे. बाजार नेहमीच प्रत्येकाला संधी देत असते, फक्त ती योग्य वेळी ओळखता आली पाहिजे. आता मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, सोन्याचे भाव आणखी कमी होण्याची तुम्ही वाट पाहणार आहात की या घसरणीचा फायदा घेऊन आतापासूनच थोडी खरेदी करायला सुरुवात करणार आहात? तुमचा जो काही निर्णय असेल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा ते सोन्याच्या दुकानात जातील तेव्हा त्यांच्याकडे ही महत्त्वाची माहिती असेल. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हुशारीने गुंतवणूक करा. धन्यवाद. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.